नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VK सक्सेस क्लासेस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत मूळ आणि संयुक्त संख्या म्हणजे काय। तर मूळ संख्या म्हणजे काय? मूळ संख्या म्हणजे ज्या संख्यांना एकनी आणि स्वतःनीच म्हणजे त्याच संख्येने एकनी आणि त्याच संख्येने जर भाग जात असेल तर त्यांना काय म्हणायचं? मूळ संख्या। जर उदाहरण बघायचं झालं तर 11 ही मूळ संख्या आहे। त्याच्यापेक्षा लहान म्हटलं तर 2 ही मूळ संख्या आहे। 3 ही मूळ संख्या आहे। 5 मूळ संख्या आहे। तर या संख्यांना पाहिलं तर तुम्हाला 11 हे फक्त तुम्हाला 11च्या पाड्यात दिसतं। 2 2च्या 2 2च्या पाड्यात म्हणजे तुम्हाला कळण्यासाठी सांगते मी। म्हणजेच काय, फक्त त्या संख्येला मूळ संख्या म्हणजे काय, त्या संख्येला फक्त 11ला जर पाहिलं तर फक्त 11 हे 11च्याच पाड्यात आहे। म्हणजेच काय, त्याला फक्त 1 आणि 11 1 आणि 11 या दोन संख्येनेच भाग जातो, म्हणून त्याला काय म्हणायचं? मूळ संख्या। आता 2 ला बघितलं तर 2 हे फक्त 2च्या पाड्यात आहे। म्हणजेच काय, 2 ला 1 ने आणि फक्त 2 नेच भाग जातो। आणि 2चं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे 2 ही एकमेव सम मूळ संख्या आहे। 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे। आता बघूयात संयुक्त संख्या म्हणजे काय। संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्यांना दोनापेक्षा जास्त संख्येने भाग जातो। ज्या संख्यांना दोनापेक्षा जास्त संख्येने भाग जातं त्या संख्यांना काय म्हणायचं? संयुक्त संख्या। आता उदाहरण बघूयात। उदाहरण 16 36। 16 ला बघितलं तर 2 ने भाग जातं, 4 ने भाग जातं, 8 ने भाग जातं। म्हणजेच काय, दोनापेक्षा जास्त संख्येने भाग जातं। 16 ने भाग जातं। पुन्हा आता 36 ला बघितलं तर 3 ने भाग जातं, 4 ने भाग जातं, 9 ने भाग जातं आणि 18 ने भाग जातं। म्हणजेच काय, 36 ला दोनापेक्षा जास्त संख्येने भाग जातं, म्हणून या संख्यांना काय म्हणायचं? संयुक्त संख्या। आणि सम संख्यांबद्दल सांगायचं झालं तर 2 सोडून बाकीच्या सर्व सम संख्या हे संयुक्त संख्या आहेत। आणि 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये 25 हे मूळ संख्या आहे। 25 मूळ संख्या आहेत आणि 74 संयुक्त संख्या आहे। 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत आणि 74 संयुक्त संख्या आहेत। मग खरं तर 100 मधून जर 25 गेलं तर 75 राहायला पाहिजे। म्हणजेच काय, अजून एक कुठली संख्या राहते याच्यामध्ये? तर 1 ही संख्या राहते। कुठली संख्या राहते? 1 ही संख्या। मग 1 या संख्याला आपण का धरत नाही? कारण 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही। 1 ही संख्या मूळहीच नाही आणि संयुक्तही नाही। का ते
समजून घ्या, कारण 1 ला फक्त 1 नीच भाग जातो. 1 ला फक्त 1 नीच भाग जातो, म्हणजेच काय, याला एकच विभाज्य आहे. म्हणून 1 ही संख्या मूळ ही नाही, संयुक्त ही नाही, कारण 1 चा विभाजक तर एकच आहे. 0 आणि 5 आहे. 5 ही संख्या सोडून 5 ही संख्या सोडून ज्या संख्येच्या शेवटी 0 आणि 5 ही संख्या येते त्या संख्या मूळ संख्या नाही. आता जोडमूळ संख्या म्हणजे काय? जोडमूळ संख्या म्हणजे काय? तर जोडमूळ संख्या म्हणजे ज्या मूळ संख्यांमधील फरक, ज्या मूळ संख्यांमधील फरक 2 आहे. म्हणजे ज्या मूळ संख्यांमधील फरक 2 आहे. ज्या मूळ संख्यांमधील फरक 2 आहे म्हणजेच काय, कुठल्याही 2 मूळ संख्यांची जर वजाबाकी केली, कुठल्याही 2 मूळ संख्यांची आपण जर वजाबाकी केली, आता 13 आणि 11 यांच्यामध्ये फरक किती आहे? 2 आहे. म्हणजे ही संख्या जोडमूळ आहे. आता 5 आणि 7 यांच्यामध्ये देखील फरक 2 आहे. म्हणजे ही संख्या जोडमूळ आहे. 3 आणि 5 यामध्ये सुद्धा 2 चा फरक आहे. म्हणजे ही संख्या, त्याला सहमूळ संख्या म्हणतात. सहमूळ संख्या म्हणजे ज्या संख्यांचा सामायिक अवयव 1 हा एकच असतो. 1 हा एकच सामायिक अवयव असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. ज्या संख्यांचा सामायिक अवयव 1 हा एकच असतो त्या संख्यांना काय म्हणायचं? सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे काय? तर सामायिक अवयव, ज्या संख्यांचा सामायिक अवयव 1 हा एकच असतो. बघा, 3 4 7 8 3 4 7 8 आणि 31 32. 3 4 7 8 31 आणि 32 हे सामायिक, 1 हा एकच सामायिक अवयव आहे यांचा, त्यामुळे त्यांना काय म्हणायचं? सहमूळ संख्या. सहमूळ संख्यांची जोडी असते. 2 क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते. बघा, 3 आणि 4 क्रमवार आहे. 3 नंतर लगेच 4, 7 नंतर 8, 31 नंतर 32, 37 38, अजून 9 आणि 25 देखील सहमूळ संख्यांची जोडी आहे. कारण या दोन्ही संख्यांमध्ये सामायिक अवयव 1 हा एकच आहे. कारण याचा अवयव पडला असता याचे 5 गुणिले 5 येतात, त्याचे 3 गुणिले 3, आणि आपण 1 ने कुठल्याही संख्येला गुणाकार केला असता
तर तीच संख्या येते ना. 3 गुणले 3 9 झालं. 9 गुणले 9 25. 1 गुणले 5 गुणले 5. यांचं जर अवयव पाडलं तर बघा फक्त 1 हा सामायिक अवयव आहे. एकूण किती मूळ संख्या एकूण किती समसंख्या मूळ संख्या आहेत. तर याचं उत्तर काय येईल? 1. का? कारण त्यांनी काय विचारले? कोणती नाही विचारले, किती विचारले. काय विचारले त्यांनी? किती, एकूण किती समसंख्या मूळ आहे. हे ऑप्शन मध्ये जर घेतलं तर आपण 1 2 3 त्यांनी कोणती संख्या सम मूळ संख्या आहे असं नाही विचारलं. त्यांनी काय म्हणलं? किती किती एकूण किती समसंख्या मूळ आहेत. त्याचं उत्तर काय येईल? 1. त्यांनी 2 हे मुद्दाम तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी दिले. 1 ते 50 मध्ये कुठल्या म्हणलं? विषम मूळ संख्यांची बेरीज म्हणले. मग विषम मूळ संख्या म्हणल्यामुळं 2 येईल का? नाही. मग 2 ला सोडून बाकीचे जे विषम संख्या आहेत, 2 ला सोडून जे मूळ संख्या आहेत त्यांची बेरीज करायची. 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 आहे, 13, पुन्हा 17, 19, 23 आहे, 29 आहे, 31 आहे, अधिक 37 आहे, 37 आहे, पुन्हा 41 आहे, अधिक 43 आहे, अधिक 41 आहे. या संख्या सर्व संख्या विषम मूळ संख्या आहे. या सर्व संख्या विषम मूळ संख्या आहेत. तर त्यांची बेरीज विचारली. जर तुम्ही 1 ते 10 मध्ये 1 ते 10 मध्ये मूळ संख्यांची बेरीज तुम्ही पाठ केला तर किती आहेत? 15. आता 11 ते 20 मध्ये हे बघा 17 आणि 3 20, 20 आणि 10 30, 30 आणि 31, 31 आणि 17 आणि 3 20, 20 आणि 10 30, 30 आणि 31, 31 आणि 10 41. आता हे 21 ते 1 ते 10 मध्ये 3, 5 आणि 7 आहेत. म्हणजेच काय? 15. थोडस वर लिहूया आपण. 15. आणि इथं 11, 13, 17 आणि 19. म्हणजेच काय? हे बघा 17 अधिक 13, 17 अधिक 13 किती येतात? 30 येतात. आणि 30, 30 आणि 19 अधिक 1 20 झाले. म्हणजेच काय? 50, 50 अधिक 10 60. तेवीस आणि म्हणजेच काय 21 ते 30 मध्ये 29 आणि 30, 30 मध्ये फक्त इथून 1 घेतलं आपण. 29 इथून 23 मधून 1 दिलेला 30 झालं. 30 मध्ये इथं राहिले किती? 22. म्हणजेच काय? 30 अधिक 22 52. आता
31 ते 37 मध्ये बघा 30 आणि 30 60, 60 आणि 8 68. इथं बघा इथं 4 4 आणि 8 4 त्रिकम 12, 12 ने म्हणजेच काय 4 त्रिकम 12 म्हणजेच काय 40, 40 2 80 आणि 120, 120, 120 आणि 7 आणि 3 10 म्हणजेच काय 130, 130 आणि 131. आता बेरीज बघा आडवं कसं करायचं बेरीज. आता बघा आडवी बेरीज कसं करायचं. 1 अधिक 8 9, 9 आणि 2 11, 11 अधिक 0 11, 11 आणि 5 16. आता इथं बघा 6 आणि 3 16 आणि आजचे आले 1. याच्यामध्ये आपण डायरेक्ट मिक्स करायचं. आता 3 आणि 4 झालं, 4 आणि 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21, 21 आणि 1 22. पुन्हा हातचे आले 2. 2 म्हणजेच काय हे एक राहिले आपले 2 अधिक 1 3, 326. मी तुम्हाला हे करून दाखवले म्हणून एवढा वेळ लागलाय. जर तुम्हाला 1 ते 10 मध्ये विषममूळ संख्यांची बेरीज 15 येते, पुन्हा 11 ते 20 मध्ये 60 आणि 21 ते 30 मधले 52 आणि 31 ते 40 मध्ये 68 आणि 41 ते 50 मध्ये 131. असं जर तुम्ही 100 पर्यंत जर पाठ करून ठेवलात तर तुम्हाला डायरेक्ट हे बेरीज करणं सोपं जाईल. कारण तुम्हाला ते पुन्हा असं बेरीज करायची गरज पडणार नाही. हे जर तुम्हाला जर पाठ असेल तर तुम्हाला पटपट तुम्ही लिहा आणि यांची बेरीज केला तर उत्तर तुम्हाला लगेच मिळून जाईल. पण मला हे समजवायचं होतं म्हणून तुम्हाला कुठल्या कुठल्या संख्या आहेत त्याचं त्यांची बेरीज मी असं लिहून घेतली. हो, आणि हे तुम्हाला पाठ करावंच लागेल. तुम्ही स्वतः काढा 1 ते 10 मध्ये किती 1 ते 10 मधील विषम संख्यांची बेरीज, विषममूळ संख्यांची बेरीज, पुन्हा 11 ते 20 मध्ये विषममूळ संख्येची बेरीज. दोन समूह संख्येचा सामायिक अवयव किती असतो? दोन समूह संख्यांच्या सामायिक अवयवाची दुप्पट पुढीलपैकी कोणती आहे? तुम्हाला माहिती आहे समूह संख्या म्हणजे काय? ज्या संख्यांचा सामायिक अवयव एक हा एकच असतो, ज्या संख्यांचा सामायिक अवयव एक हा एकच असतो त्या संख्यांना काय म्हणायचं आपण? समूह संख्या. मग त्यांनी काय प्रश्न विचारले? दोन समूह संख्यांच्या सामायिक अवयवाची दुप्पट. सामायिक अवयव काय असतो? एक हा एकच असतो आणि एकच दुप्पट म्हणजे काय? दोन. चौथा प्रश्न काय आहे? 1 ते 100 मधील सर्वात लहान विषम संख्या व सर्वात मोठी विषम संख्या यांचा गुणाकार किती? तुम्ही टेबल पाठ केला त्यामुळे तुम्हाला पटकन लक्षात येईल. सर्वात लहान विषम मूळ संख्या, सर्वात लहान विषम मूळ संख्या, सर्वात मोठी विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती? म्हणजे सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती? तर 3 आहे. आणि सर्वात मोठी विषम मूळ संख्या 91 ते 100 मधली 97.
सर्वात मोठी विषम मूळ संख्या कुठली आहे? 1 ते 100 मध्ये 97. आणि सर्वात लहान विषम संख्या, सर्वात मोठी 97 आहे, सर्वात लहान 3 आहे. 3 7 21. आजचे आले 2. 3 9 27. 27 आणि 2 29. म्हणजेच काय उत्तर किती आलं? 291. अजून यावर आधारित असं पण विचारते की आता पर्याय मी लिहिते. 13 पुन्हा 17 तिसरा 19 चौथा आहे ते 25. प्रश्न काय विचारतील? त्यामध्ये संयुक्त संख्या कोणती? तुम्हाला माहिती आहे 13 17 आणि 19 हे मूळ संख्या आहेत, पण 25 ही एकच संयुक्त संख्या आहे. तरी काही ऑप्शन मध्ये असं देतील 25, दुसरा आहे 16, तिसरा आहे 36, चौथा आहे 31. यामधील प्रश्न काय असेल? यामधील मूळ संख्या कोणती? तर 31 हे मूळ संख्या आहे. अजून ज्या सममूळ संख्या आहे त्याचं उत्तर काय येईल? 2. आणि असा प्रश्न येईल की पुढील पैकी कोणती संख्या मूळ ही नाही आणि संयुक्तही नाही? म्हणजेच काय येईल उत्तर? 1 ही मूळ ही नाही आणि संयुक्तही नाही. आणि असा प्रश्न येईल की 1 ते 100 मध्ये किती संख्या मूळ आहेत? तर किती संख्या मूळ आहेत? 25 आहेत. 1 ते 50 मध्ये किती मूळ संख्या आहेत? तर 15 आहेत. 51 ते 100 मध्ये किती आहे? तर 10 आहेत. हे असे प्रश्न तयार होतात. ते मी आधी तुम्हाला सुरुवातीला लिहून दिलेलंच आहे. ते जर कसं विचारतात, प्रश्नाचं स्वरूप कसं असतो ते मी तुम्हाला सगळं समजावण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्ही आधीचं ते सगळं चार्ट पाठ करा आणि तो मोबाईल नंबर पाठ करा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की किती 1 ते 10 मध्ये किती मूळ संख्या आहेत. त्यांची बेरीज पाठ करा. हे सगळं तुम्हाला पाठ असायला पाहिजे. कारण कसं असतं की परीक्षेत आपल्याला जर वेग आणायचा असेल, त्यालाच काय आपण म्हणतो स्पीड जर आणायचं असेल ना, तर आपल्याला काय करावं लागतं? काही गोष्टी पाठ कराव्या लागतात, जेणेकरून आपल्याला पटपट सोडून पुढे जाता येतं. असं तर आपण जर मॅन्युअली म्हणजे किंवा लिहित बसलो, आता आपण मगाशी मी तुम्हाला लिहून दाखवलंय, तर 3 अधिक 5 अधिक 7. आता त्यांची 1 ते 10 मध्ये त्यांची संख्यांची बेरीज. आता 3 अधिक 5 8, 8 अधिक 7 15. असं करत बसलं तर वेळ लागेल. तेच जर तुम्हाला 1 ते 10 मधील मूळ संख्येची बेरीज 15 आहे हे माहित असेल तर तुम्ही डायरेक्ट 15 लिहिलं असतं. मग त्याच्या पुढची संख्येची बेरीज ते लिहून दिलं असं. ते जर तुम्हाला पाठ असेल तर ते पटकन लिहिलं असतं आणि उत्तर पटकन 326 आलं असतं. म्हणजे मला सांगण्याचा हेतू एवढाच आहे की ज्या गोष्टी तुम्हाला पाठ करायला पाहिजे ते तुम्ही पाठ कराच. त्यामुळेच तुमचं स्पीड येणार आहे आणि त्यामुळेच तुम्हाला परीक्षेत वेग येणार आहे कुठली गोष्ट. आणि मूळ संख्या आणि संयुक्त संख्या याचा उपयोग तुम्हाला तिकडं बुद्धिमत्तेत सुद्धा होतो. ज्यावेळेस म्हणजे चुकीचं पद ओळखा किंवा समान संबंध, मूळ संख्या, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठ कराव्या लागतील. आणि तुम्ही पाढे तर खूप खूप महत्वाचे आहेत. आता इथंच थांबूया. तर जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब